साहेब हो साहेब याला इकडे एक फोटो घेऊ सगळेजण आपण आज आपल्या सर्वांचा लाडका एक तारा आज वर्षभरापूर्वी आपल्याला सोडून गेला, विखळला. म्हणजे तारा शक्यतो आपण कसं म्हणतो आसमानात चमकत राहतो आणि त्याच धर्तीवरती एक बाबूभाऊंनी एक संकल्पना मांडली होती का माझ्या जवळचा अगदी हृदयातला एक मित्र मला सोडून गेलाय किंवा माझ्यापासून दूर झालाय, तर त्याच्या आठवणीतून एक काहीतरी वेगळं काम उभं राहावं आणि त्याची एक निरंतर असणारी एक आठवण पिढ्यानपिढ्या राहावी या संदर्भामध्ये एक संकल्पना मांडली होती आणि त्यांनी एक प्रस्ताव केला होता का अशा पद्धतीने काही काम करता येईल का आपल्याला. तर दादाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा EM द्रावणाचा सगळ्यात अगोदरचा जो प्रकल्प होता म्हणजे कोरोना काळाच्या अगोदरचा आपण जो प्रायोगिक तत्वावर लावला होता, तर प्रायोगिक तत्वावरती प्रयोग लावताना स्वतः दादा त्या प्रयोगात स्वतः बाबूभाऊंच्या सोबत पहिल्या मिटिंगला होते आणि तो एक प्रकल्प लावल्यानंतर विशेष सांगण्याची बाब म्हणजे का जागतिक लेवलचे आज सायंटिस्ट आपले डॉक्टर पद्मश्री विजय भटकर सर यांना या प्रकल्पाचं पाहणीकरण करण्यासाठी आणि उद्घाटन करण्यासाठी आपण नारायणगावला या ठिकाणी बोलवलं होतं. तर हा प्रकल्प पाहिल्यानंतर त्यांनी एक वाक्य त्या प्रकल्पाच्या बाबतीत सांगितलं होतं का खरोखर भारत हा आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने जितके प्रयत्न करतोय किंवा सामर्थ्यशाली देश होतोय, तर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सोप्या टेक्नॉलॉजी वापरून आपण जगावर निश्चित राज्य करू शकतो. आणि याच पद्धतीचं हे गटार शुद्धीकरणाचं किंवा दुर्गंधीमुक्त अभियानाचं तो नारायणगावचा प्रकल्प त्यांनी पाहिल्यानंतर तो प्रकल्प त्यांनी पंढरपूर या ठिकाणी उभा करण्याची एक पुन्हा शाश्वत फार्मिंग फाउंडेशनला आणि नारायणगाव ग्रामपंचायतला मार्गदर्शन करण्याची संधी दिली आणि हा प्रकल्प आपल्यानंतर पंढरपूरला उभा केला आणि त्यानंतर तोच प्रकल्प काळवाडी ग्रामपंचायतला या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि आज मितीला त्याचं पुनरावलोकन होत आहे. दादाच्या स्मरणार्थ हा जागतिक लेवलला हा प्रकल्प कशा पद्धतीने जाईल या पद्धतीने ही सर्व टीम आता काम करते आणि निश्चितच EM द्रावणाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर हे इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. याच्यातून निश्चित प्रकारे गटार शुद्धीकरणामध्ये जपानमध्ये वेगवेगळ्या ट्रायल्स झालेल्या आहे, बेचिराग झालेल्या जमिनी सुद्धा याच्यातून चांगल्या पद्धतीने काम करू लागलेले आहेत आणि त्याचबरोबर घरात जर आपण याचा वापर केला तर घरातून येणारं जे गटाराचं पाणी आहे ते गटार बंद झालेले गटार सुद्धा यातून मोकळे होतात. कारण ह्या द्रावणाचं वैशिष्ट्य आहे का याला अनएरोबिक कंडिशन म्हणजे हवाबंद जागा जर असेल तर सगळ्यात उत्तम काम करतं आणि गटारामध्ये ती सोय चांगली असते का जेणेकरून हवाबंद जागा मिळते आणि ओलावा मिळतो. त्या पद्धतीत हे EM द्रावण त्या गटारामध्ये काम करतं आणि तुंबलेले गटार असतील किंवा गच्च झालेली गटार असतील ही स्वच्छ करण्याचं काम करतं. तर ही संकल्पना निश्चितच अतिशय मार्गदर्शक आहे. बाबूभाऊंनी मांडलेली ही संकल्पना जी होती ती दादाच्या स्मरणार्थ आपल्याला एक वेगळं काम उभं करायचंय. निश्चितच बाबूभाऊ आम्ही एक शाश्वत फार्मिंग फाउंडेशन असेल, नारायणगाव ग्रामपंचायत असेल आणि आपली ही सर्व टीम असेल याच्या माध्यमातून मित्राची श्रद्धांजली मानण्यापेक्षा त्यांना जी आपण जे पुढचा जो निरंतर काळातली जी आठवण असेल ती एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम आपण ह्या प्रोजेक्टमधून करू आणि आपण सर्वजण या सर्वांच्या विनंतीला बाबूभाऊंच्या विनंतीला असेल ग्रामपंचायत नारायणगावच्या या प्रोजेक्टच्या विनंतीला मान देऊन आपण आलात आणि दादासाठी इतका अमूल्य असा वेळ आपण दिला आणि त्याच्या श्रद्धांजलीपूर्व कार्यक्रमात आपण सर्वांनी उपस्थिती लावली त्याबद्दल मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. आज या ठिकाणी सर्व उपस्थित मंडळी आनंदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी किंवा अभिवादन करण्यासाठी जमलेलं आहे. त्याचप्रमाणे जे EM द्रावणाचे जे प्रकल्प आहे त्याच्या उद्घाटनासाठी देखील जमलेलं आहे. खरं तर जाणं असं असावं की गेल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीचा सहवास किंवा भास संपला नसावा असं या व्यक्तीचं व्यक्तिमत्व मी समोरून कधी किंवा भेटले नसेल, पण ज्या अर्थी ज्या प्रकारे समाजातून किंवा त्यांच्या मित्रमंडळीकडून त्यांच्याविषयी ऐकण्यात येतं
ते खरोखर उल्लेखनीय आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं आरोग्य क्षेत्रात किंवा प्रत्येक गरजू व्यक्तीसाठी धावून गेले, ते असं लोकांपर्यंत पोचले. तसंच म्हणजे एक काय म्हणतो आपण त्याला, की उदाहरण म्हणून आपल्यासमोर त्यांनी एक व्यक्तिमत्व म्हणून आपल्यासमोर एक उदाहरण दिले. अशा थोर व्यक्तिमत्वाला माझ्याकडून आणि ग्रामपंचायत नारायणगावकडून मनापासून अभिवादन करते. धन्यवाद. मी शरद भाऊंना विनंती करतो की आपल्या भावना या ठिकाणी आपण 2 शब्दामध्ये व्यक्त करू. कैलासवासी स्वर्गीय अनिलदादा खैरे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन आणि खऱ्या अर्थाने आजच्या या दिवसाचं औचित्य या निमित्ताने साधलं गेलेलं आहे की स्वर्गीय अनिलदादा खैरे जे आहेत ते राज्य प्रतिष्ठानचे खंदे समर्थक होते, कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि बाबू भाऊंचे आणि सर्व प्रतिष्ठानच्या मंडळींचे अतिशय जीवाशी कट्ट्याचे मित्र होते. त्यांचं जे कार्य होतं ते मेडिकल क्षेत्रामध्ये कार्य होतं. त्यामुळं आपल्याला माहिती असेल की गेल्या 5 ते 4-5 महिन्यापूर्वी आपण BJ मेडिकलचा आणि ससून हॉस्पिटलचा या ठिकाणी एक आरोग्य कॅम्प लावला होता. आणि हा आरोग्य कॅम्प लावत असताना आपल्या ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे काही लोक आहेत किंवा ज्यांना खऱ्या अर्थानं उपचाराची गरज आहे परंतु पैसा नाही, अशा बऱ्याचशा लोकांना त्या ठिकाणी उपचार मिळवून देण्यासाठीचं सहकार्य त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालं. खरं तर आजचा जो प्रोजेक्ट आपण या ठिकाणी त्याचं उद्घाटन करतोय किंवा तो नारायणगावमध्ये इन्स्टॉल ज्या कारणासाठी करतोय, तर मला असं वाटतं की गेल्या 3 ते 4 वर्षापूर्वी आपल्या गावामध्ये सन्माननीय जलपुरुष विजयजी भाटकर साहेब, राजेंद्र सिंह आणि ही सर्व मंडळी, जलपुरुष ही मंडळी नारायणगावमध्ये या कारणासाठी आली होती की नारायणगावच्या नदी शुद्धीकरणासाठीचा एक प्रोजेक्ट त्या निमित्ताने त्यांनी आणला. तत्पूर्वी आपल्याला सांगायला या ठिकाणी आनंद वाटेल की आपल्या गावातून देखील स्वयंस्फूर्तीने मग राजगुरू सहकारी बँकेचे माजी चेअरमन असतील, सन्माननीय दीपक शेठ वारुळे असतील, त्यांना सहकार्य करणारे आता लाला अर्बन बँकेचे उपाध्यक्ष आहेत जितेंद्रजी गुंजाळ असतील, त्याचप्रमाणे आपल्या गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबूभाऊ पाटे आणि संपूर्ण नारायणगावकर मंडळ या लोकांनी त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात इनिशिएटिव्ह घेतलं आणि मोठ्या प्रमाणात नदी सुधारसाठीचा निधी त्या निमित्ताने उभा राहिला. नदी सुधारचं प्रोजेक्ट राबवला गेला. तो प्रोजेक्ट राबवला गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की लोकसंख्या वाढलेली आहे. नदीला म्हणावं असं पाणी वडदच्या धरणातून येत नाही. त्यामुळं मैला आणि जे गटर लाईन जे आहेत याच्या अनुषंगाने ती जी दुर्गंधी आहे ती दुर्गंधी कायमस्वरूपी राहते. परंतु या कार्यक्रमासाठी ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे ते शाश्वत फार्मसी फाउंडेशनचे मंगेशजी भास्कर साहेब असतील, त्याचप्रमाणे ज्योतिराम वगैरे सर आणि आपला सुजित पाटे यांनी नारायणगाव ग्रामपंचायतला एक प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावाचं खऱ्या अर्थाने स्वागत ही जी मंडळी आहे ज्यांना आपल्या गावचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा आहे, सुधारणा साधायची आहे, असं ही ग्रामपंचायत आपली नारायणगावची आणि त्याच्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने मोलाचं काम केलेलं आहे असे आपल्या गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबूभाऊ पाटे यांनी त्यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. EM2 आपण पाहतो. EM2 म्हणजे काय, EM1 म्हणजे काय. महिलांसाठी सुद्धा ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ही मला बऱ्याच जणांना विचारलं, घराच्या बाहेर केलं चालेल का, दूर केलं चालेल का, हे हानिकारक आहे. कृपा करून हे जे आहे ते आपल्या घरात जी दही, ताक, दूध, तूप, लोणी, मध आहे त्यातलाच घटक आहे. मी माझं वैयक्तिक का सांगतो, कारण मी माझ्या घरात हा प्रोजेक्ट घरामध्ये राबवतो. जसं बाबूभाऊंनी सांगितलं की ही घरात फरशी पुसण्यासाठी असेल, बाथरूममध्ये असेल, टॉयलेटमध्ये असेल किंवा कुठेही आपण याचा वापर करतो. यात आहे काय नेमकं, त्यात फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया, लॅक्टिक बॅक्टेरिया आणि इस्ट की जे हे सर्व आपल्या दुधात असतं. म्हणजे आपण 24 तास दुधात हे घटक आहेत, हेच घटक यात आहेत. आपण त्याला गुळच टाकला, मग गुळच का टाकला, आपण त्यात मॉलिशिस टाकू शकतो, फळांचा अर्क टाकू शकतो, सुक्रोज, साखर टाकू शकतो. फक्त त्या बॅक्टेरियल काय त्याला खाद्य पाहिजे. म्हणून हा घटक किंवा हे द्रावण आपण आपल्या स्वतःच्या घरात बनवून अतिउत्तम.
म्हणजे ही पर्यावरण नाही, ह्युमन माणूस असेल किंवा वनस्पती सगळ्यांना फायदेशीर आहे. मी स्वतः माझं वैयक्तिक सांगतो, मी पाणी फक्त स्वच्छ चांगलं घेतलं, त्यात विरजण जर टाकलं आपण 1 चमचा 2 चमचे 5-6 दिवसात छानपैकी तयार होतं, ते आपण पिऊ शकतो. का जसं आपण ताक पितो, सरबत पितो, तसाच हा घटक आहे. फक्त ते आपल्याला माहित नाही ना, जो घटक माहित नाही त्यामुळे आपल्याला ते वेगळं. आता ज्याला ताकच प्यायचं माहित नाही तो त्याला नाव ठेवणार ना, पण त्याला जर दिलं तो म्हणून चांगलं आहे. तसंही ताकासारखा घटक आहे. किंवा आपण घरामध्ये आंघोळीसाठी जे आपण डेटॉल वगैरे जे भाऊ म्हणले, त्या डेटॉलच्या ऐवजी आपण जर 1 लिटर सोल्युशन पाण्यात टाकलं, ते काय होतंय, मड थेरपी आपण जसं म्हणतो की माती वगैरे करून मड थेरपी करतो, त्या सोल्युशन आंघोळ करतो. मग तुम्ही म्हणणार सोल्युशन कसं, तुम्ही देवाला अभिषेक करता, स्वतः का अभिषेक करत नाही? देवाला काय देतो, ताक, दूध, दही, तूप, लोण मधील देवाला आंघोळ घालतो अभिषेक. तसाच स्वतःला अभिषेक करून घ्या ना. स्वतःच्या शरीरावर असलेले ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम जी स्किन डिसीज आहे, हे स्किन डिसीज दूर होतात. की आम्ही अनुभव असा घेतलेला आहे की एक संगमनेरचा व्यक्ती आपल्याकडे ट्रेनिंगला आला, त्यावेळेस त्याच्या इथे गाठी होत्या अशा, आणि मी बोलत असताना त्याला असं सांगितलं की अशानं त्यानं सगळं वापरलं. काय, एकतर स्वतः पीत होता, नंतर तो घरात वापरायचा आणि आंघोळ सुद्धा करायचा. तो 3 महिन्यानं आल्यानंतर नारायणगाववाल्यांना खूप त्यानं धन्यवाद दिले की मला नारायणगावमध्ये मला हे द्रावण मिळालं की त्या गाठी कशा गेल्या माहित नाही, पण ते मला कुठलेही ट्रीटमेंट घेत नाही. आम्ही अभ्यास केला कशामुळे गेल्या, EM. मागाशी सांगितले EM इज अ गॉड. तुम्ही जर नेटवर टाकलं EM इज अ गॉड, ही डॉक्टर टेरिगो हिगो फ्रॉम जपान 1982 साली त्यांनी संशोधन करून सांगितलं तो देव आहे. आपण म्हणायचं देव म्हणल्यावर चुकीचं. देव म्हणजे काय, चांगलं करणाऱ्याला आपण देव म्हणतो ना. आपण एखाद्या माणसाला नमस्कार हात जोडून घालतो त्यानं काहीतरी भलं केलं, तसं हे EM आपल्यासाठी गॉडच आहे. फक्त आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, मी काल तेवढ्यासाठी नेटवर वापरलं, हे जग खूप सुंदर आहे, फक्त तुमचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. जेव्हा आपण पॉझिटिव्ह बघू तेव्हा ती पॉझिटिव्ह होईल. या ठिकाणी मी थोडक्यात सांगतो हे EM2 कुठलंही हानिकारक नाही. जसं सांगितलं की ग्रामपंचायत तुम्हाला घरी पुरवल किंवा आपल्याला, आपण घरी किती आणणार आहे बाहेरून, प्रत्येक वेळेला आणूच तर त्याच्यापेक्षा 1 लिटर 2 लिटर सोल्युशन घरी घेऊन जाऊया. प्रत्येकाच्या घरी 5 लिटर 10 लिटर 20 लिटर जे बॅरल असतील त्यात होता, पाण्यानं भरा, त्यात त्याला जेवढा 100-200 ग्रॅम गुळ टाका, आपल्या घरात ती सोल्युशन तयार झालं. पुन्हा संपत आलं 2 लिटर लाहीर असेल, पुन्हा ती भरून घ्या, त्याच्यात गुळ टाका, ते तुम्हाला वर्षानुवर्ष उपयोगी ठरतं. म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायतीसारखी याची गरज नाही. आता दुसरा एक प्रश्न राहिला की भाऊ म्हणले की रसपेयासाठी आम्हीच प्रश्न मांडला. मी कारण पहिलं सुरुवातीला जेव्हा गाव बैठक झाली त्यावेळेस सांगितलं होतं की आपल्याला हा प्रोजेक्ट करायचा आहे. नुसतं आमचं वैशिष्ट्य आहे, आम्ही त्यासाठी डायरेक्ट बोलतो की आम्ही बोलत नाही, करून दाखवतो. आणि त्याला साथ मिळाली बाबूभाऊंची की आम्ही 10 बॅरल सांगितले, ते 10 ड्रम सांगितले. ते बाबूभाऊ आमच्यापेक्षा 1 पॉईंटनं पुढे गेले, त्यांनी 15 बॅरल आणले. या ठिकाणी 15 टाके. म्हणजे अभिमानाची गोष्ट वाटली आम्हाला की त्यांनी सुद्धा एवढा मोठेपणा दाखवला की 15 टाके आज आणलेत. आमचं प्लॅन होता की दररोज 1 टाकी 10 दिवसाला तयार झाले, आपण रोटेशनमध्ये 3 वेळा फिरू, पण आता 2 वेळा. म्हणजे आपल्याकडे हे आज 15,000 लिटर सोल्युशन तयार झालं. याचा जर मार्केटचा अभ्यास केला, फक्त तुम्ही कुठल्याही खत औषध बी बियाणं दुकानाकडे जा आणि EM1 सोल्युशन, मला वाटतं असतील सुद्धा काही शेतकरी किंवा काही दुकानदार, त्यांच्याकडे 600 रुपये लिटर आहे EM1. त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तरी ते 300 रुपयाला मिळतंय. आणि आपण 100 रुपये लिटरनं जरी आज ह्याची मार्केट व्हॅल्यू धरली तर आज आपले 15 लाखाचं सोल्युशन आज तयार आहे 1 डे. हा विचार करा त्याची कॉस्ट. आणि आपण जर त्याला खर्च जो गुळ म्हणले बाबू, माझी एक विनंती आहे सर्वांना की मी कोणाला असं म्हणणार नाही की आर्थिक मदत करा, बिलकुल नाही. फक्त एक हा प्रोजेक्ट चालण्यासाठी त्याला जे गुळ लागतोय तो गुळ आपल्याला उपलब्ध करण्यासाठी सहसुलभरित्या जिथं आपली दसक्रिया आहे त्यांना विनंती आहे की दसक्रिया म्हणल्यानंतर त्यात आपलं काय केअर, कचरा, घाण पाणी, आपली व्यक्ती, त्याची हाडं माती पिती सगळी आपण नदीत केली, म्हणजे आपण घाण केली, ती स्वच्छ कुठून करणार. तर त्यांना एक त्या ब्राह्मण काकांना सांगून की बाबा तिथे एक जलपूजन करा, तुमच्या त्या नदीचं शुद्धीकरण करायचं, मग जलपूजन करा. ती जी जलपूजन करत असताना त्यात काय त्यांना मंत्र म्हणायचे म्हणू द्या, त्यांच्या हस्ते 1 टाकी आपण त्या दिवशी काय करूया, त्यांच्यातर्फे नदीला शुद्धीकरणासाठी सोडूया. आणि त्यांना जी वाटते बाबा ह्या प्रकल्पासाठी गुळ लागतो किंवा त्याला जी मायक्रो खाद्य लागते ती खाद्य त्यांच्या पद्धतीने ते ग्रामपंचायत किंवा ह्या प्रकल्पाला देते. म्हणून मला एक अभिमान वाटला की मी ज्या गाव बैठकीत एक वाक्य सांगितलं तुम्हाला की मला हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातच नाही तर भारतातील पहिला ग्रामीण भागातला प्रोजेक्ट करायचा. आज मी अभिमानानं सांगू शकतो, जे यूट्यूब चॅनलवाले असतील किंवा मीडियावाल्यांनी बिंदास बातमी द्यावी की आजपर्यंत नमामि गंगेचं आहे तिथं मोठं कॉर्पोरेशन आहे, चंद्रभागेत आम्ही प्रोजेक्ट केला आहे तिथं कॉर्पोरेशन आहे, नगरपालिका आहे. ज्या कंपनीने किंवा कुठे केलेलं त्यांनी छोटे छोटे बॅरल केले 200 लिटरचे 100 लिटरचे ते केलं की हा प्रोजेक्ट आज महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील ग्रामीण भागातील पहिला प्रोजेक्ट आहे. आणि हा प्रोजेक्ट आपल्याला
पायलट प्रोजेक्ट करायचा आहे की जेणेकरून माझी ग्रामपंचायत विनंती आहे की एक व्यक्ती इथं ट्रेन करा, माहिती देण्यासाठी काय नाही, परंतु जेव्हा परिसरातून नारायणगाव असं सेंटर आहे की पुणे नाशिक प्लेसमध्ये 1 नंबर सेंटर नारायणगाव आहे, तर या ठिकाणी आपल्याला व्हिजिटर्स येतील त्यावेळेस वेगवेगळ्या ग्रामपंचायतीचे जे सरपंच असेल, डायरेक्टर बॉडी असतील किंवा कंपन्या किंवा गव्हर्नमेंट सेक्टर असेल, प्रायव्हेट सेक्टरची, इथे गाईड म्हणून ग्रामपंचायत एखादा व्यक्ती ट्रेन करा आणि तो हा प्रोजेक्ट आपल्याला लवकरच सेंट्रल गव्हर्नमेंट पर्यंत द्यायचा, कारण आपण केलेला आहे. कोणी व्यक्ती आला पाहायला हे बघा, आपण काय फक्त फोटो पाठवणार नाही. म्हणून प्रत्यक्ष हा आपल्याला ग्रामीण भागातील पहिला पायलट, कारण आम्ही प्रोजेक्ट करतो म्हणून आम्हाला माहित आहे की ग्रामीण भागातील हा पहिला पायलट प्रोजेक्ट आहे की हा प्रोजेक्ट आपल्याला पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंट पर्यंत न्यायचा आहे. या ठिकाणी आमच्या शाश्वत फार्मिंग फाउंडेशन आणि नारायणगाव ग्रामपंचायतीला आपण सर्वांनी जी मदत केली, जी मार्गदर्शन केलं आणि आमच्या शब्दाला जी मान राखला आणि आपण या पर्यावरणाला सुरक्षित करण्यासाठी पाणी असेल, पाण्याला असेल, स्वच्छता, नदी नाले जे काय असेल, आपल्या मुलाबाळांना सगळ्यांना जी सुरक्षित आरोग्य पाहिजे त्या आरोग्यासाठी जी आपण मदत केली, या ठिकाणी आमच्या शब्दाला मान राखून हा जो प्रकल्प केला, आम्हाला सुद्धा अभिमान आहे की शाश्वत फार्मिंग फाउंडेशन आज आमचं 8 राज्यात काम करतंय. या प्रोजेक्टमुळे आम्ही संपूर्ण भारतात काम करू, कारण आम्ही ही संस्था जी NGO आहे ही ॲब्रॉड रजिस्टर केले. आम्ही सुद्धा लवकरच भारताच्या बाहेर सुद्धा हा प्रोजेक्ट नेऊ की जेणेकरून आम्हाला ग्रामपंचायतचं नाव उज्ज्वल करता येईल. नारायणगाव ग्रामपंचायत पुन्हा एकदा मी शाश्वत फार्मिंग फाउंडेशनतर्फे मी सुजित पाटे, मंगेश भास्कर सर, आमचे कांबळे सर आणि इतर सर्व संचालकाच्या तर्फे मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय आपल्या सगळ्यांचा मित्र अनिल उर्फ आपल्या सगळ्यांचाच दाद्या, वर्ष झाले साधारण याच वेळेला त्याची प्राणज्योत मालवली. हा कार्यक्रम करायचं उद्देश एवढाच आहे, जसा दाद्या त्या प्रत्येकाच्या श्वासात, प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या ध्यानात, तशाच पद्धतीचा हा उपक्रम नदीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला तो राबवायचा. तर दाद्याविषयी वेगळं सांगायची गरज नाही. आज हा कार्यक्रम आपल्याला वेगळ्या उंचीवर किंवा वेगळ्या स्तरावर जाऊन खूप लोक बोलून सुद्धा करता आला असता, परंतु आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य दाद्याशी जी निगडीत आहेत, आपण तेवढीच लोक आज या कार्यक्रमाला बोलवली की जेणेकरून आपल्याला आपण संकल्प करायचा आहे की दाद्याला जर श्रद्धांजली व्हायची आपल्याला, तर आपण ह्या प्रकल्पाचं निश्चित स्वरूपात घटक व्हायला पाहिजे. आणि म्हणून खरं तर तो जास्तीचा अनेक लोकांना न बोलवता आपली जी दाद्याशी निगडीत सगळी आहेत, जी दाद्याशी भावनेने जोडलेली आहेत किंवा दाद्याविषयी जी आस्था आहे त्या लोकांनाच बोलवतो. कारण हा प्रोजेक्ट जितके वर्ष चालणार तितके वर्ष दाद्या आपल्या स्मरणात राहणार. आणि दाद्या स्मरणात नुसता राहणार नाही, तर हा प्रोजेक्ट साधारण जपानमध्ये ही सगळी जे बॅक्टेरिया आहेत ते जे काम करतात, जे सातत्याने पाणी स्वच्छ करायचं काम करतात, फक्त दुर्गंधीच ते नष्ट नाही करत, तर आतलं पाणी ज्याचं pH आहे ते pH कमी करायचं सुद्धा काम करतात. आज काळवाडीसारख्या ठिकाणी एका ओढ्यावर हा प्रोजेक्ट राबवला आणि त्याचे रिझल्ट चांगले आहेत. मग अशाच पद्धतीचं काम सातत्याने आपल्या हातून होत राहू. आणि खरं तर यासाठी आपल्याला थोडंसं समाजामध्ये सुद्धा जागृती करण्यासाठी आपल्याला काम करावं लागलं. कारण हे जर महिलांनी घरी वापरलं, हे जर इथून नेऊन आपण त्यांना फ्रीमध्ये देऊ, पण 1 लिटर जर आपण जे आपण ॲसिड वापरतोय त्याच्याऐवजी जर आपण फरशी पुसायला, तुमचं टॉयलेट धुवायला किंवा बेसिन धुवायला हे जर वापरलं, तर याचं बॅक्टेरियाचं जे प्रमाण आहे ते सातत्याने वाढत जाऊन तुमची ती सगळं घाण जी आतली जी दुर्गंधी आहे ते खायचं काम बॅक्टेरिया करते आणि त्या माध्यमातून खरं तर स्वच्छता होती. मग हे जेव्हा जोपर्यंत लोकचळवळ ही होत नाही तोपर्यंत याला आपल्याला यश मिळालं असं म्हणता येणार नाही. दाद्याने जशी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही जेव्हा काही सुरुवात केली असेल किंवा त्याच्याही आधी जेव्हा काम करायला सुरुवात केली असेल, त्याच्यानंतर जी लोकचळवळ झाली, आज जी काही नारायणगाव परिसर जो बहरतोय, विकसित होतोय, वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्या तरुण मंडळीच्या माध्यमातून होते. खरं तर ती श्रद्धांजली आपल्याला दाद्याला पुन्हा एकदा देता येईल. आणि त्यासाठी खरं तर आपली जी ठराविक लोक आहेत त्यांनाच मी इथं बोलवायचा प्रयत्न केला आहे. आणि त्या माध्यमातून खरं तर नारायणगाव परिसर हा निश्चित स्वरूपात एक वेगळ्या उंचीवर जाणार आहे. आणि त्यामध्ये स्वर्गीय
अनिल दादाभाऊ खैरे याचं नाव सातत्याने आपल्या सगळीकडे राहणार आहे. यासाठीचा हा प्रोजेक्ट आपण चालू केला आहे. निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीने अनिलला श्रद्धांजली देत असताना, विनम्र अभिवादन करत असताना दादाची स्मृती चिरंतन राहणार. आयुष्यात माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक ठिकाणी, फक्त माझ्याच नाही तर नारायणगावच्या जडणघडणीमध्ये 10, 12, 15 वर्ष जी काय असतील ती सातत्याने आम्ही एकमेकांबरोबर जगलो, एकमेकांबरोबर राहिलो, एकमेकांबरोबर वाढलो आणि एकमेकांच्या प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहिलो. आणि त्याचं खरं तर आज माझं यश दिसत असलं तरी याच्या मागं ह्या सगळ्या दाद्यासारखी खरं तर अनेक तरुण मंडळी उभी आहेत. तर ती दाद्या आता आज आपल्यामध्ये राहिला नाही, त्याला श्रद्धांजली म्हणून आपण सगळ्यांनी हा उपक्रम आज आपण करतोय. आणि निश्चित स्वरूपात त्यासाठी खरं तर अधिकची लोकजागृती, अधिकचा प्रयत्न, त्यासाठी आपल्याला फक्त खर्च एवढाच आहे की 1000 लिटरला 20 किलो गुळ लागणं. एकदा हे द्रावण तयार झालं की हे परत 100 लिटर द्रावण, समजा 1000 लिटरमधलं 100 लिटर द्रावण आपण ठेवलं आणि त्याच्यात 20 किलो गुळ टाकला आणि पाणी ओतलं तर ते पुन्हा द्रावण तयार होतं. म्हणजे तुम्हाला वेगळं नवीन परत कल्चर त्याच्यासाठी टाकायची गरज पडणार नाही. साधारण हे वर्षभर कल्चर आपल्याला चालणार आहे आणि लॉंग लाईफ कल्चर हे चालणार आहे. आणि म्हणून यासाठीचा प्रयत्न आपल्याला अधिकचा करावा लागेल. मग अनेक आपण ज्या दशक्रिया विधी, ज्या आपण सातत्याने दशक्रिया विधींना आपण मंदिरांना देणग्या देतो किंवा आपण जे वाढदिवस करतो किंवा आपण लग्न समारंभात सुद्धा जे काही आदर सत्कारासाठी आपण खर्च करतो, मला वाटतं त्या ठिकाणी जर हा आपला प्रोजेक्ट आपण समजावून सांगितला तर मग मात्र एक वेगळी उंची आणि एक वेगळा सगळ्या लोकांपर्यंतचा संदेश आपल्याला देता येणार आहे. आणि त्यासाठीचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. म्हणून खरं तर हा आपला एकदम अत्यंत छोटेखानी आणि आपल्या सगळ्या जवळच्या मित्रपरिवाराचा हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. दाद्याला आपल्या सगळ्यांच्या वतीने, संपूर्ण नारायणगावकरांच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करत असताना आपण सातत्याने या प्रकल्पासाठी आपण सगळेच जण कटिबद्ध राहू असं सगळ्या नारायणगावकरांना आश्वासन देतो. दाद्याला सगळ्या आलेल्या सर्व आपल्या मित्रपरिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो.